आणि आता मात्र नो चेंडू घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा चौकार, तो बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय धनुच्या बॅट मधून. जीवना संघाचे नाक डोलताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया. धनु तयार आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतोय जीवना संघाचा पहिला नागोबा बिळात. जे संघाची धावसंख्या ती म्हणजे डबल फिगर मध्ये 10 धावा फलंदाजी करण्यासाठी आलाय तो म्हणजे दर्शन. पाहूया दर्शन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू होता. एक धाव निश्चितच मिळेल. एका धावेने आपलं खातं खोललंय तर म्हणजे दर्शन याने. संघाची धावसंख्या ती म्हणजे डबल 1 का म्हणजे 11 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेश याला. नक्कीच सलामीचा फलंदाज जयेश ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण याला पाहतो. सुंदर फलंदाजी सुंदर गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. फटका तेवढा सुंदर धावबाद होईल का, परंतु गोलंदाजाची एक चूक खूप महागात ठरणार आहे. दर्शन सारखा फलंदाज बाद झाला असता. चला दर्शनाला खुशखबर आहे. पूर्ण इनिंग मध्ये जर आपण 3 चौकार ठोकले तर आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे हरिचंद्रजी पालेकर यांच्याकडून. चेंडू निर्धाव येतोय. 5 चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे प्लीज. मी आपल्याला विनंती करतो प्लीज. मिळेल ती म्हणजे डीच्या स्वरूपात एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत मात्र वाढ होताना दिसतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे भावेश पाटील. नक्कीच श्रीराम जीवना संघाचा हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातं तोच भावेश पाटील आता मैदानात दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या बॅट मधून 3 चौकार आले होते. या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय भावेश, नक्कीच उत्सुकता लागली असेल सर्वांनाच. एक देखना स्ट्रोक पाहायला मिळाला भावेशच्या बॅट मधून. नक्कीच या सीझन मध्ये जर पाहिलं तर भावेश खूप कमी वेळा आपल्याला बॅटिंग करताना दिसलेत. संघाची धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. अबुजर पाहूया. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी बाद व्हावं लागतं. एक मोठा झटका. विराज फलंदाजीसाठी आले ते म्हणजे विराज. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत विराज. शेवटचे 2 चेंडू बाकी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. आणि आता मात्र 9 चेंडू घोषित करतायत, दंडित करतायत पंच आमचे. संघाची धावसंख्या ती म्हणजे 15 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू बाकी. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 17 धावा. 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. अय्यान गोलंदाजीसाठी सज्ज. पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज अय्यान. नक्कीच पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहतोय. नक्कीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. यापुढे होणाऱ्या सर्व टुर्नामेंट मध्ये आपला संघ नक्की तुम्ही दाखल कराल अशी आशा बाळगतो. नक्कीच सुंदर खेळ आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी आपण जर पाहिली तर आबू जर यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. हॅलो जयेंद्र, हा सामना झाल्यानंतर लगेच आपण पुढचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. हॅलो, खऱ्या अर्थाने रोमेश सांगायचं झालंच तर आपला संघ यांनी प्रत्येक सामन्यामध्ये संघ घेऊन खेळण्यासाठी गेले पाहिजे. खऱ्या अर्थाने तुम्ही मोठ्या संघांविरुद्ध खेळाल, खऱ्या अर्थाने तुम्ही मोठी स्पर्धा खेळाल, त्यावेळेला तुम्हाला हे खेळण्याचं, आज नौका संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळतोय तर या नौक्या संघाला ज्यावेळेला अनुभव कधी मिळतो तर त्यावेळेला तुम्ही खूप वेळा खेळाल. यश कधी एका दिवसात येत नाही, मात्र एक दिवस नक्की येतं. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्पर्धा ही खेळावी लागेल. पुन्हा एकदा मी विनंती करेन दर्यावर्दीला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना, एकदा सिम्बा वॉरियर्ससाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा पदार्पण करतोय संघ आणि पहिल्यांदा खेळतोय. तो हरू दे जिंकू दे, एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी उतरलेत, हाच त्यांच्यासाठी विजय आहे. रोमेश, ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच ज्या वेळेला हा संघ मैदानात उतरला त्याच वेळी या संघाचा विजय निश्चित झाला होता. पुन्हा एकदा पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी. आपण आबूजर याच्या माध्यमातून पाहिली तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, 3 बाद 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे अय्यान. त्याच्या समोर तेवढाच ताकदवर खेळाडू आपण पाहतोय विराज पाटील. फटका मात्र फसलाय विराजाचा. 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या ती म्हणजे 26 धावा. आणि आता मात्र दिशा भरकटतायत गोलंदाज. 1 अतिरिक्त धाव मिळेल. चला जयेंद्र वाघे, जर आपण कुठे असेल तर आपण आमच्या समालोचकांना देऊन भेट घ्यायची आहे. जयेंद्र वाघे, पुन्हा एकदा पाहूया अय्यान. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी आपण या संघाच्या माध्यमातून पाहिली. आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळते, परंतु फलंदाज बाद होणार नाहीये. संघाची धावसंख्या ती म्हणजे 28 धावा. 1 चेंडू 28 धावा, म्हणजेच 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 23 होते ना, 25 होते, 25 ला 3. पुन्हा एकदा सुरेख फटा भावेश याचा. किती धावा आहेत पंच? थँक्यू. संघाची धावसंख्या ती म्हणजे 29 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच माझ्या समवेत आमचे बोलके गुणलेखक अमृतजी बोरकर, तसेच स्वप्नीलजी चौलकर आपल्याला गुणलेखक करताना दिसत आहेत.
ऑफलाईन गुणलेखक अमृतजी बोरकर तसेच ऑनलाईन गुणलेखक स्वप्नीलजी चौलकर. तेजस आले तर फलंदाजी करण्यासाठी. आणि आता मात्र लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच परेश वाघे यांच्या माध्यमातून वाईड घोषित करण्यात आलेला आहे. हिरव्या चेंडूला मात्र पंचांनी वाईड घोषित केला. एक अतिरिक्त धाव निश्चितच मिळेल. सॉरी, मनोज यांनी. संघाची धावसंख्या ती म्हणजे 4 चेंडू आणि 31 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल निश्चित आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र फटका फसलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव मिळेल का? दुसरी धाव मिळेल का? परंतु धावबाद होतो भावेश. तेजसची एक चूक महागात पडेल का? शेवटचा चेंडू खेळायचा होता भावेशाला परंतु बाद होतोय भावेश. भावेशची जागा सांभाळण्यासाठी येते ते म्हणजे सौरभ. संघाची धावसंख्या ती म्हणजे 32 धावा. शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा पंच मनोज चौलकर यांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. आणि आता मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या ती म्हणजे 35 धावा. जिंकण्यासाठी 36 धावा बनवायला लागतील. जयेंद्र वाघे. धन्यवाद रोमेश. 36 धावांची गरज आहे विजयासाठी. जीवना या संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 धावा 4 षटकामध्ये केल्यात. 36 धावा करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर जयेश श्रीराम जीवना संघाकडून पहिला शतक हाताळेल. पहिल्यांदा मोठी स्पर्धा खेळतोय आणि पहिली स्पर्धा असेल या संघाची. आपण स्पर्धेत सहभाग घेतला तिथं 50% स्पर्धा जिंकलात. फक्त तुम्हाला 50% तुम्हाला त्या मैदानात पराकष्ट करावे लागतील आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. अजून चेंडू द्यायचा आहे तिथं कोणतरी जायचंय. 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर लागल्यात. क्रिकेटमध्ये काही सोपं नाही काही माग नाही. 36 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. 3रा चेंडू चांगला टोळवला पण क्षेत्ररक्षण झालं. 3 चेंडू 2 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा ताकदीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. संत गतीने खेळत आहे. 4 चेंडू 3 धावा बिनगडी बाद. सुंदर गोलंदाजी आणि तेवढं चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं.
पुढचा चेंडू रक्षक आहे. 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावपळकावर धावा लागल्यात 4. बिनगडी बाद. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. फास्ट खेळायचं आहे. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती असेल आमच्या आयोजकांकडून, कारण की सामने जेवढ्या लवकर संपतील तेवढे तुम्हाला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल, कारण तर थंडीचे दिवस आहेत आणि प्रेक्षक हे सामन्याचे केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षकांशिवाय स्पर्धा नाही. ते प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळायचे असतील तर तुम्हाला थोडं फास्ट खेळायला लागेल. दुसरं शतक सौरभ. दुसरं वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं आणि पहिला तर चेंडू निर्धाव. LBWचा पान या बॉक्स क्रिकेटमध्ये आम्ही फाडून टाकलंय. एक चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी सौरभकडून पाहायला मिळाली. पहिला चेंडू पायावर जाऊन आढळला म्हणजे तो निर्धाव घोषित केलाय पंचांनी. दुसरा चेंडू सुंदर आडव्या बॅटने खेळून काढला आणि गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय पार. आल्यात 4. विजयाला मिळते संधी. बॅक टू बॅक तिसरा चौकार. डीजेला मिळते संधी.
क्रिकेटमध्ये काही सोपं नाही आणि काही महाग नाही. क्रिकेट आणि तिचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवर विराज, शेवटचं आणि अंतिम ज्या विराजने विराज अंतिम शतक. पहिला चेंडू वाईट, श्री गणेशा केला वाईटने. अटीतटीची लढत, जो जिंकेल तो सामान्यतः आपलं अस्तित्व कायम ठेवेल आणि पुढचा चेंडू पंच निर्णय देतील. तुम्ही टप्प दाखवायचा नाही विराज, पंच आहेत, पंच सगळं काही सांगतील, त्यांना त्या कामासाठी आम्ही नेमलंय. एक धाव. अल्ताफ, या खेळाडूवर मोठी दमार आहे त्या संघाची, ज्याने संजीवनी आणली, 3 चौकार दिले. आणि पुढचा चेंडू नो, बॅटला स्पर्श झाला असता चेंडूचा तर 1+1 झाला असता. थोडा सामना काय होईना, पण फलंदाजाच्या बाजूने झुकला असता. धावसंख्या झाली 26. 5 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा विराज आणि पुन्हा एकदा वाईट. 5 चेंडू 9 धावांची गरज. एक विनंती असेल, तुम्ही चेअरअप करताय, सहकार्य करताय, सामना जिंको या हारो, तुम्ही आतमध्ये यायचं नाहीये. सर्व खेळाडूंना ही सूचना असेल, सामना कोणीही जिंको आणि कोणीही हारो, कारण कोणी हारल्याशिवाय कोणाला जिंकता येत नाही, एकाला हरावंच लागेल, हा स्पर्धेचा नियम आहे. आणि हे लक्षात ठेवा, पैसे द्यायचे. पुढचा चेंडू विराजचा, सुंदर फलंदाजी करतोय, ज्या फलंदाजाने सामना आतापर्यंत खेचून आणलाय श्रीराम जीवनाच्या संघाकडून. 28. 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू आणि जे करायचं नव्हतं ते केलंय. अल्ताफला स्ट्राईकवर आणायचं होतं. तीन चेंडू 8 धावांची गरज. फनाला फलंदाजीला, सामना करेल विराजचा. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, पण एका धाव्यावर समाधानी. विराज थोडासा गडबडला कारण समोरून फलंदाज येत होता. 2 चेंडू 7 धावांची गरज. 2-7. एक चेंडू 7 धावांची गरज. 1-7. चेंडू आणायचा आहे आयोजक. धन्यवाद दोन्ही संघांना, हार्दिक शुभेच्छा. पुढच्या